काल होती हनुमान जयंती आणि आपल्या रावेरमध्ये इतकं जोरदार असं वारा वादळ तसंच पाऊस पडला ना, तर माझ्या मागील तुम्ही कैरींचं झाड बघू शकतात. हे बघा. तर भाई झाडाला इतके आंबे लागले होते ना, इतके आंबे लागले होते. मी इतका खुश होतो ना की म्हटलं नुसते आंबे खाऊ, म्हटलं खूप सारे आंबे खाऊ. पण भाई लिटरली इतके गळत होते, इतके गळत होते. आणि त्यामध्ये ना कालच्या दिवशी वारा वादळ आलं आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी किती नुकसान झालंय. तर हे खालचे होते म्हणून त्यांना हवा लागली नाही, स्वतः हे पडले नाही. बट बघू शकता तुम्ही, हे बघा. किती सारे आंबे आहेत भाई. आणि आपल्या गाडीवरती कव्हर टाकलेलं होतं ना, सो ते कव्हर पण इतकं जोरदार हवा होती की ते भांड्याला सुद्धा निघून गेलं. आणि हे बघा, हे बघा, हे बघा. हे तुम्ही बघितलं आपल्या झाडाच्या इतक्या कैऱ्या पडल्यात. तर आपल्या भागामध्ये अजून पण मक्का आणि तसेच केळी ही उभी होती. सो एवढ्या वारा वादळाने तर गाईज खूप सारी अशी केळी आणि मक्का हा पडला असेल. 2 वर्ष मी शेती करण्याचा निर्णय घेतला होता. सो त्यावेळी मला आई नेहमी म्हणायची काहीही कर पण शेती करू नको. बट त्यावेळी थोडं वाईट वाटायचं. बट आता रिअलाइज होते की आई जे म्हणायची ते खरं म्हणायची. कारण की गाईज शेतकऱ्याचं कोणीही नसतो, ना सरकार ना हे निसर्ग. चला.